क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिनेस्टाईलने पकडला गोवंश तस्करीचा ट्रक। वडगाव जंगल पोलिसांची थरारक कामगिरी। 28 लाखांचा मुद्देमाल जप्त। 19 गोवंशीय जनावरांची सुटका। राडेगाव कडंब जोड महामार्गे पोलिसांना चकवा देत भरधाव धावणाऱ्या ट्रकचा अखेर वडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलागानंतर पर्दाफाश केला। या कारवाईत तब्बल 28,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। त्यापैकी 4 जनावरे मृत अवस्थेत आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 31 मार्च मंगळवारच्या रात्री राडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे यांनी वडगाव पोलिसांना कळविले की MH40 यान 7592 क्रमांकाचा ट्रक गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करत असून तो रोड डिवायडर तोडून वडगाव हद्दीत प्रवेश केला। ही माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला। ट्रक चालकाने पोलिसांना चकवा देण्यासाठी घाटंजी मार्गे वेगाने पळ काढत अकोला बाजार मार्गे पिंपरीबुटी येथे एका बुलेट व बैलबंडीला धडक दिली। या अपघातात बादल जयस्वाल यांची बुलेट पूर्णपणे निकामी झाली। तरीही चालकाने वेग कमी न करता गाव रस्त्याने जवळा इजरा परिसराकडे ट्रक वळवला। पोलिसांनी पाठलाग अधिक तीव्र केल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याखाली उतरवून शेतात घातला आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला। रात्री सुमारे 1:30 वाजता पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला। तपासादरम्यान ट्रकमध्ये 19 गोवंशीय जनावरे 4 मृत आढळून आली। जनावरांची अंदाजे किंमत 85,500 रुपये तर ट्रकची किंमत 20 लाख रुपये असा एकूण 28,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कारवाईसाठी पिंपरीबुटी, वडगाव, अकोला बाजार परिसरातील ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले। विशेषतः वडगाव येथील सागर मिलमिले, आशिष देठे, राहुल हेलुंडे यांनी पंच व पोलिसांना मदत केली। ही धाडसी कारवाई ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अनिल गिलगुले व सागर केराम यांनी केली। प्रकरणाचा पुढील तपास ASI गणेश आगे, शिवाजी शिंदे करत असून फरार ट्रक चालकाचा शोध सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।